आणि आता दिवसभरातल्या काही वेचक घडामोडींचा वेधक आढावा बातम्या सुपरफास्ट मधून। अमेरिकेनं पाकिस्तानला मोठा झटका दिलाय। साऊथ एशिया स्ट्रॅटेजीवरती पाक कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय घेत नसल्यानं अमेरिकेनं पाकची आर्थिक मदत रोखण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिकेनं पाकिस्तानला भारतीय चलनानुसार जवळपास 2100 कोटींची मदत आता थांबवली आहे। तर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव जिम मॅटिस यांनी अमेरिकेतल्या काँग्रेस सरकारला हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए तैयबा या दहशतवादी संघटनांविरोधात पाकिस्ताननं काहीच कारवाई केली नसल्याचं म्हटलंय। त्यावरून अमेरिका पाकिस्तानची आर्थिक रसद रोखणार आहे। नाशकात यंदाचाही गणेशोत्सव इको फ्रेंडली साजरा व्हावा हा संदेश देण्यासाठी नाशिकच्या के बाग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आज सकाळी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। 500हून अधिक विद्यार्थ्यांनी इथं हजेरी लावली। चिमुकल्यांना शाडूपासून श्रींची मूर्ती साकारता यावी यासाठी पालकांनी देखील तिथं मदत केली। पंढरपुरात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विठुरायाची रावळी आकर्षक देशी विदेशी फुलांनी सजवण्यात आली। आज रात्री 12 वाजता जन्माष्टमीचा सोहळा साजरा होतोय। पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी हे फुल सजावटीची सेवा दिली असून विविध प्रकारच्या हजारो देशी विदेशी फुलांनी ही सजावट केली गेली आहे। भिवंडीत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पुस्तक दहीहंडी साजरी करण्यात आली। अनेक शाळांमधून असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ही दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला। प्रथम क्रमांक पटकावलेल्या शाळेला सुमारे 400 विविध पुस्तकं भेट देण्यात आली। परिवर्तन फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष साळवी यांच्या संकल्पनेतून पुस्तक दहीहंडी सोहळा साकारण्यात आला। माथेरानच्या राणीची सफर करणाऱ्या पर्यटकांना आता गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे। कुर्डुवाडीत बनलेली ही आकर्षक फुलराणी पुढील महिन्यात सेवेत दाखल होतीये। नेरळपासून माथेरानला जाणाऱ्या माथेरान लाईट रेल्वेनं 100 वर्ष पूर्ण केलेली असताना त्यांना काहीतरी स्पेशल भेट देण्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या गाडीला वातानुकूलित डबा जोडण्याची कल्पना अधिकाऱ्यांना दिली होती। अधिकाऱ्यांनी आवाहन स्वीकारत अतिशय कमी वेळात या फुलराणीचं रूपडच पालटवून टाकलेलं आहे आणि ही नवी ट्रेन आता दाखल होतीये। नालासोपारा रेल्वे स्थानकात आज एका महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिलाय। आज सकाळी 9:05 या महिलेची प्रसूती झाली। तिनं मुलाला जन्म दिलाय। 26 वर्षीय रेश्मा हाकीम अहमद असं प्रसूती झालेल्या महिलेचं नाव आहे। नालासोपारा पश्चिम येथील समर्थ हनुमान नगर येथील त्या रहिवासी आहेत। नालासोपारा स्टेशनवरती पोहोचताच त्यांना प्रसूती कळा येऊ लागल्या आणि स्टेशनवरच त्यांची प्रसूती झाली। त्यानंतर तिला रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत करत विरार वसई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं। कृष्ण जन्माष्टमीपूर्वी ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील कृष्ण मंदिरात दागिने आणि पैशांची चोरी झाली आहे। हे मंदिर गुजराती गोवर्धन वैष्णव समाजाचं आहे। रोकड दानपेटीतली काही रक्कम आणि दागिने मिळून तब्बल 50 ते 60 लाखांची चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। आज पहाटे मंदिराच्या मागच्या भागातून चोरी झाली आहे। पुढच्या दाराला सीसीटीव्ही असल्यानं त्यातून वाचण्यासाठी चोरांनी ही शक्कल लढवल्याचं बोललं जातंय। पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या बैठकीत काल आयुक्त श्रावण हर्डीकर आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यात खडाजंगी झाल्याचं दिसलं। सोलर पीपी योजनेतील विजेच्या दरावरून दोघांमध्ये वाद झाला। यावेळी आयुक्त हर्डीकर यांनी सरकारच्या योजनेत आपल्याला 3 रुपये दरानं वीज मिळणार असल्याचं सांगितलं, तर सानेंनी महापालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून 5 रुपये दरानं वीज मिळणार असल्याचं उपस्थितांकडे सांगितलं आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद रंगला। धुळे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण प्रसंगी मोठा गोंधळ उडाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं। त्यावेळी पवार व्यासपीठावर आलेले असताना जमलेल्या लोकांच्या गर्दीनं माध्यम प्रतिनिधींना बाजूला व्हायला सांगितलं। त्यावर तिथे गर्दी झाली आणि गोंधळ झाला। यावेळी पवारांनी माध्यम प्रतिनिधींना कार्यक्रमाच्या नियंत्रण रेषेच्या आत येण्याचं आवाहन केलं। त्यानंतर सभास्थळी सुरू असलेला गोंधळ थांबला। माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या सुधीर ढवळेंसह 5 आरोपींना येरवडा कारागृहातून स्थलांतरित करण्यात येणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अन्य कारागृहात स्थलांतरित केलं जावं अशी परवानगी देण्यात यावी असा अर्ज पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात दाखल केलाय। या अर्जावरती 6 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे।
येरवडा कारागृहात 2223 गुन्हेगारांना ठेवण्याची क्षमता आहे, मात्र सध्या इथं तब्बल 5500 गुन्हेगार ठेवण्यात आले. कथित नक्षल संबंधांवरून अटक करण्यात आलेल्या आरोपींवरती आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 28 ऑगस्टला नव्यानं अटक करण्यात आलेल्या लोकांशी या 5 जणांचा संबंध असल्याची माहिती पुणे पोलिसांसमोर आली आहे. त्यानुसार तपास करायचा असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय. त्यानंतर कोर्टानं आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. दहीहंडीसाठी वर्गणी न दिल्याच्या रागातून पुण्यात अंगणात लावलेल्या दुचाकी जाळल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आंबेगाव खुर्द परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री 1:30 वाजता हा प्रकार घडला. आरोपींनी प्रफुल्ल थोरात याच्याकडे दहीहंडीसाठी 500 रुपयांची वर्गणी मागितली, मात्र प्रफुल्लने त्याला नकार दिला. याचाच राग मनात धरून आरोपींनी घरासमोर लावलेली प्रफुल्लची दुचाकीच मध्यरात्री पेटवून दिली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 4 अटक केली आहे. मालवणमधील चिवला समुद्र किनाऱ्यावरती मच्छीमारांना खवळा माशाची बंपर लॉटरी लागली आहे. कारण माशांचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला नाही, तर चिवला समुद्र किनारी रापणीला खवळा माशांचा बंपर खच सापडलाय. या माशाला बाजारात मोठा भाव नसतो, तरीही व्यापाऱ्यांनी मासा खरेदीसाठी गर्दी केली. सापडलेल्या मासळीची मोजदाद केली असता ती 22 खंडी म्हणजेच सुमारे 5 टन इतकी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावाजवळ कोळसा भरलेल्या 2 ट्रक समोरासमोर धडकल्यानं ट्रकमधील 3 जण जागीच ठार झाले. पहाटे 3:30च्या सुमारास हा अपघात घडला. गुजरात पासिंगच्या ट्रकवरील चालक हा वळण रस्त्यावरती एका गाडीला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. यामुळे गावकऱ्यांना चालकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अक्षरशः मोठी कसरत करावी लागली. मयत चालक क्लीनर नेमके कुठले होते याविषयी अद्याप माहिती कळू शकली नाही. चिंचोळा बनलेल्या सुरत नागपूर महामार्गावरती अपघातांची मालिका सुरूच असल्यानं या अपघातानंतर आता गावकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जाते. सनातन संस्थेवरती बंदीची मागणी चुकीची असल्याचं सांगत औरंगाबादेत हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला. समर्थनगर ते औरंगपुरा असा हा मोर्चा काढण्यात आला. सनातन संस्थेवरती बंदी घालण्याची मागणी चुकीची असून राजकारणी लोक राजकारण करत असल्याचा आरोप सनातनच्या साधकांनी केलाय. या मोर्चात सनातन संस्थेच्या साधकांसोबत इतर हिंदुत्ववादी संघटनांनी देखील सहभाग घेतला. प्रियंका चोप्राचे होणारे सासरे पॉल जोन्स हे कर्जबाजारी असल्याचं समोर आलंय. त्यांच्या रिअल इस्टेटच्या कंपनीवरती तब्बल $10 लाख अधिकचं कर्ज आहे. यात एक न्यायालयीन केस हरल्याप्रकरणी देखील त्यांना $2,68,000चा फटका बसलाय. थोड्या दिवसांपूर्वीच प्रियंका आणि निक जोन्स यांचा साखरपुडा पार पडला. एकीकडे प्रियंका आपल्या लग्नाच्या तयारीला लागली आहे, तर दुसरीकडे तिचे सासरे कर्जात बुडाल्याचं समोर आलंय.